केतन अग्रवाल खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्वच कांगोरे तपासत आहेत. यापूर्वी त्यांनी सियाला तिच्या घरी नेत दुसरा मोबाईल हस्तगत केला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. केतनला आयुष्यात कायमचे बाद करण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी खतरनाक प्लॅन आखल्याचा दावा आहे. दोघांचे अगोदरच लग्नही झाल्याची चर्चा होती. त्याची शहानिशा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक राजस्थानमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागलेत का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसा पुढे सरकतोय तशी या प्रकरणातील रहस्ये अधिक गडद होत चालली आहेत. या मर्डर मिस्ट्रीमध्ये काही दिवसांपूर्वी एक नवीन आणि थरारक वळण समोर आलं होतं. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला मारण्याच्या काही महिने आधी राजस्थानच्या प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुप्त लग्न उरकल्याची चर्चा रंगली होती. या सिक्रेट मॅरेज मागचं सत्य शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक थेट राजस्थानला पोहोचले. मात्र तिथे तपासादरम्यान जे काही घडलं त्याने सस्पेन्स आणखीन वाढवला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिया आणि चेतनच्या कथित लग्नाचा सुगावा लागताच पुणे ग्रामीण पोलिसांनी राजस्थानमधील खाटू श्याम मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला. या गुप्त विवाहाचा ठोस पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. दरम्यान या लग्नाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी या मंदिरात जात बराच वेळ इथलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. मात्र ते सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. तिथे कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड सापडू शकला नाही. त्यामुळे हे लग्न खरंच झालं होतं का, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही सध्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची सध्याची कोठडी गुरुवारी म्हणजे आजच संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस या कथित लग्नाचा अँगल तपासायचा एक भाग म्हणून पाहत असून कोर्टात पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकीकडे पोलीस पुराव्यांची साखळी जोडत असताना दुसरीकडे मृत केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अत्यंत भावूक पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची आणि न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात लिहिलं, माझ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यासोबतच माझी अख्खी दुनिया संपली. घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो आणि त्याच्या हसण्याऐवजी घरात पसरलेली शांतता मला रोज जाणीव करून देते की तो कधीच परत येणार नाही. या पत्रात राखी अग्रवाल यांनी कुटुंबावर ओढवलेल्या आणखीन एका भीषण शोकांतिकेचा उल्लेख केला. केतनची क्रूरपणे हत्या झाल्याचा धक्का त्याचे आजोबा सहन करू शकले नाहीत. नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने अवघ्या 3 आठवड्यातच आजोबांनीही जगाचा निरोप घेतला. एकाच घरातील 2 व्यक्ती गेल्याने अग्रवाल कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून आता सगळ्यांचंच लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.